हॅलो, नमस्कार सर्वांना. मी गायत्री. आज मी बनवणार आहे पालकची डाळ. त्यासाठी लागणारं साहित्य म्हटलं तर मी समप्रमाणात घेतलेले आहे तूर डाळ, त्याचबरोबर मसूर डाळ. त्याचबरोबर लागणारं साहित्य म्हटलं तर उभी चिरलेली मी मिरची घेतलेली आहे. कढीपत्ता घ्यायचा आहे. अर्धा टमॅटो चिरून घेतलेला आहे. एक कांदा चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर पालक मी चिरून घेतलेली आहे. लसूण आणि आलं ठेचून घेतलेलं आहे. कोथिंबीर आहे आणि हे कोथिंबीरीचं जे देठ असतं ना ते घेतलेलं आहे. त्याचबरोबर मोहरी घ्यायची आहे. जिरं घ्यायचं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. मी डायरेक्ट कुकरमध्ये बनवत आहे ही भाजी. कुकर घ्यायचा आहे. कुकर थोडा गरम झाला की त्यामध्ये घालायचं आहे कुकर थोडा गरम झाला की त्यामध्ये घालायचं आहे तेल. अशा प्रकारे तुम्ही ही आमटी करून बघा. खूप छान होते आमटी आणि पौष्टिक आहे. पालक हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. कुकर गरम झालेला आहे. त्यात मी टाकलेलं आहे तेल. तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायची आहे मोहरी. मी 1 चमचाला थोडी कमी अशी मोहरी घेतलेली आहे. कारण मोहरी दाताखाली आलेलं माझ्या मुलाला नाही आवडत, त्यामुळे मी जास्त मोहरी नाही घेतलेली. मोहरी थोडी तडतडली की त्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा जिरं. छोटा चमचा जिरं घेतलेला आहे मी. जिरं गोल्डन ब्राऊन झालं की त्यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता. कढीपत्ता घातला की त्यानंतर जे मी लसूण आणि आलं जे ठेचून घेतलं होतं ते घातलेलं आहे. त्यानंतर घालायचे आहे त्यामध्ये हिरवी मिरची. हिरवी मिरची घालून झाले की थोडं ते परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये घालायचा आहे कांदा. कांदासुद्धा थोडा परतवून घ्यायचा आहे. कांदा थोडा परतवून झाला की त्यामध्ये तुम्ही बघू शकता कांदा थोडा परतवून झालेला आहे. माझा थोडा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. त्यामध्ये घालायचं आहे. नंतर त्यामध्ये घालायचं आहे टमॅटो. टमॅटोसुद्धा छान परतवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे नक्की तुम्ही ही आमटी करून बघा. खूप छान होते. माझ्या मुलाला तर इतकी आवडते. त्यामुळे मी नेहमी आठवड्यातून एकदा तरी ही आमटी माझ्याकडे असतेच. थोडा टमॅटो कांदा ते परतवून झाला की त्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा हळद. हळद घालून सुद्धा तुम्हाला हे परतवून घ्यायचं आहे. हळद घातलं की जरा टमॅटो मऊ पडतो. त्यानंतर घालायचं आहे 2 चमचे, मोठे चमचे आहे ते 2 मोठे चमचे लाल तिखट घातलेलं आहे. त्याच चमच्याने 1 चमचा तुम्ही मीठ घालायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे.
मीठ घालून झालं की परत तुम्हाला हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये घालायची आहे मसूर डाळ आणि तूर डाळ जी आम्ही धुवून ठेवली होती ती. परत ते परतवून घ्यायचं आहे. छान परतवून घेतलं की त्यामध्ये घालायचं आहे पाणी. मी थोडं भरपूर जास्त पाणी घालत आहे कारण आमच्या इथे जरा थोडी पातळ आमटी खाल्ली जाते. तुम्हाला जर दाटसर आमटी पाहिजे असेल तर तुम्ही थोडं कमी प्रमाणात पाणी वापरू शकता. ॲक्च्युली ही दाटसर आमटीच खूप छान लागते, पण आमच्या घरी एवढी दाट आमटी खात नाहीत. त्यामुळे मी पाणी जास्त वापरलं आहे. त्यामध्ये घालायचं आहे पालक. पालक घालून झाला की त्यामध्ये कोथिंबीर आणि जी कोथिंबीरची देठ आपण घेतलेलो ती घालायची आहे. कोथिंबीरची देठ घेतल्यामुळे ह्या आमटीला की नाही चव छान येते. तुम्ही नक्की वापरून बघा. चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे. मी आणखीन थोडं पाणी घालत आहे ह्यामध्ये. चांगलं मिक्स करून झालं की त्यावरती कुकरचं झाकण ठेवायचं आहे आणि किमान 2 ते 3 शिट्ट्या 3 ते 4 शिट्ट्या तरी द्यावे लागतील तुम्हाला. तर मी 3 शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या. 3 शिट्टी झाल्यानंतर तुम्ही बघू शकता डाळ किती छान दिसत आहे. तुम्हाला जर जास्त शिजवून घ्यायची असेल तर डाळ तुम्ही परत 1-2 शिट्टी लावू शकता. आमच्या इथे जास्त डाळ शिजलेली नाही खात, त्यामुळे मी अशा पद्धतीनं बनवते. तुम्ही बघू शकता. नक्की करून बघा.